असा आपण विचारायचे हे वेळ शिक्षण संस्थेचे पदाधिकारी हितचिंतक दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे एक ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, लोकसभेचे आमचे सहकारी खासदार निलेश लंके, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, सत्यजित तांबे, रेलचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, कैवली भाऊराव पाटील सातारा विद्यापीठ येथे कुलगुरू ज्ञानदेव मस्के, मीनाताई जगधने, दादाभाऊ कळमकर, ॲडव्होकेट संदीप फडसे, बाबासाहेब घोष, अरुण कडू पाटील या कार्यक्रमाच्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते आमचे सहकारी रावसाहेब मस्के, एकनाथ भोगळे पाटील, अन्य सहकारी आणि बंधू भगिनींनो, आजचा एक कार्यक्रम कायम लक्षात राहणारा कार्यक्रम आहे आणि माझ्यासाठी अभिमानाचा आहे. आयुष्याचं एक वर्ष याच्यामध्ये माझं जे गेलं ते महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर या शाखेमध्ये गेलं. मला असंच आहे की तो सगळ्यांना एक वर्षाचा कालखंड या अनेक गोष्टी मला शिकून गेल्या. मला असंच आहे की या ठिकाणी काही प्रश्नावर संघर्ष करायचा, आंदोलन करायचा हा विचार आम्ही लोकांनी केला. ते काळ गोवा मुक्तीचा होता आणि गोवा हा पोर्तुगीजांच्याकडून भारताकडे यावा यासाठी नानासाहेब गोरे, मधु गिरे, मधु दंडवते अशा अनेक लोकांनी संघर्ष केला. त्याला अटकही झाली. काही वेळेला त्या ठिकाणी गोळीबार झाला. मला असंच आहे की या दिवशी पोर्तुगीज सरकारने महाराष्ट्राच्या सीमेवर या महाराष्ट्राच्या सत्याग्रहांच्यावर गोळीबार केला. त्याच्यामध्ये हिरवे गुरुजी नावाच्या एका शिक्षकांनी मृत्यूमुखी पडले. अशी बातमी आली. सर्व राज्यामध्ये संघर्ष सुरू झाला. मी महात्मा गांधी विद्यालयामध्ये शिकत असताना आमच्या शाळेच्या मुलांची बैठक प्रवरानगरला घेतली आणि सांगितलं सगळ्यांना की आज आपण शाळा बंद ठेवायची, संघर्ष करायचा, पोर्तुगीजांचा निषेध करायचा आणि आम्ही शाळा
बंद केली आणि शाळेचं दिवस आणि निवडणूक काढली. कुठं जायचं काय माहीत नसतं. तेवढा साखर कारखाना हेच महत्वाचं केंद्र होतं. आणि निवडणूक केली. साखर कारखाना त्या ठिकाणी गेलो आणि त्या कारखान्यामध्ये पद्मश्री विखे पाटील हे त्यावेळी हजर होते आणि त्यांना सांगितलं की गोव्याला पोर्तुगीजांनी आपल्या लोकांच्या गोळीबार केला आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही कर्नाटकात बंद ठेवा असा निर्णय घेतलाय. तुम्ही कारखाना बंद. विखे पाटलांनी आम्हाला विचारलं कारखाना बंद ठेवला तर गोवा मिळणार नाही का? आणि गोवा मिळत असते तुम्ही कारखाना कायमचा बंद करायला तयार आहे. आम्हाला काही त्याचं उत्तर देता आलं नाही. माझ्या लक्षात आहे माझ्या सार्वजनिक जीवनात पहिला मोर्चा मी कर्नाटकाला काढला आणि तो गोवा मुक्तीला काढला आणि त्यावेळेला महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेचा मी विद्यार्थी होतो. आनंद आहे की त्या शाळेमध्ये आज आपण अमृत महोत्सवाच्या दिवशी एकत्रित झालो. वागणं फासतात ज्ञानाचे दरवाजे हे उपेक्षितांच्या मुलाबाळांच्यासाठी उघडे केले. अनेक ठिकाणी शाखा काढल्या. लाखो विद्यार्थ्यांना शिकायची सुविधा दिली. हजारो शिक्षक पुढे आले आणि शैक्षणिक क्षेत्रात एक क्रांतिकारक निर्णय कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या काळात केला. आणि आनंद एक आहे की सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था याची स्थापना झाली असेल पण रयत शिक्षण संस्था याची वाढ ती अहमदनगरमध्ये झाली. आणि ती अहमदनगरमध्ये व्हायला पद्मश्री विखे पाटील, धनंजय गाडगे, शंकरराव धुमाळ, कमलेश कडू असे अनेकांची नावं घेतली. या सगळ्यांनी कर्मवीरांचा विचार हा स्वीकारला आणि पहिल्या शाखा ही कर्जतला उभी केली. दादा पाटील आणि त्यांचे सहकारी त्याच्यामध्ये होते आणि त्यामधून या नगर जिल्ह्यात या रयतेचं पोचलं आणि आज हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आनंदाची गोष्ट एक आहे की माझी विद्यार्थी उद्याला त्याचं नाव नितीन धोंडे हे आहे. नितीन धोंडे हा कलेचा माजी विद्यार्थी तो या जिल्ह्याचा तो आणि त्याचे सहकारी आज मुंबईमध्ये धारावी म्हणून सगळ्यात गलिच्छ असा भाग आहे आणि तिथं जे कचऱ्याचे ढीग आहे ते हलवण्याचं काम ही मुलं करतात. ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालं. आज त्या ठिकाणी 650 विद्यार्थी काम करतात. पगार चांगला मिळतो, पैसे मिळतात
आणि स्वतःचं कुटुंब चालूच असताना आपल्याला ही जी संधी या संस्थांनी दिली त्या संस्थांना मदत करत असतात. म्हणजे त्यांची जी संस्था आहे त्यांनी सातारला रयत शिक्षण संस्थेला 1 कोटी रुपयाची रक्कम देणगी दिली. याशिवाय इतर ठिकाणच्या शाखांना 6 कोटी आणि 50 लाख दिले आणि प्रवेशा या शाखेला 50 लाख रुपयाची मदत त्यांनी दिली. एवढी कोट्यावधी मदत एक कष्टकरी कामगार आणि त्याचे सहकारी जिथं आपण शिकलो त्याच्याबद्दलचं उत्तरदायित्व अंतःकरणामध्ये ठेवण्यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतात. हे चित्र आपण या ठिकाणी पाहिलं. मी त्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही अशीच मदत करत जा आणि ज्या गरीब मुलाला ज्ञानाचे दरवाजे खुले करायचे हा जो अंधांचा विचार आहे तो शक्तिशाली करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करताय. तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. आज या ठिकाणी नवीन शाखा ब्रांच ही आपण उभी केली त्याचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो. आणि माझी खात्री आहे की ही संस्था आणि ही शाखा महाराष्ट्रात नावारूपाला येईल याचा पुरा विश्वास या ठिकाणी बाळगून माझे शब्द इथं मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.